श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप खूप छान आणि सुंदर अशी सेवेचा राहणार आहे आणि तो म्हणजेच काय तर भगवान श्रीहरी विष्णू व्यंकटेश भगवान जे असतात त्यांची सेवा आपल्याला करायची आहे। ही सेवा बघा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची आहे। खूप उच्च कोटीची सेवा जी म्हणतात ती मानली जाते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जमलं नाही जमलं पण मात्र रात्री 12 वाजता ही सेवा जी होते ती चुकवू नका। खूप उच्च कोटीची सेवा जी असते ती घडत असते आपल्या हातून आणि व्यंकटेश भगवान जे असतात आपली मनोकामना इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही या सेवा सुरुवात करू शकतात। आता ही सेवा करत असताना कोणते नियम पाळावे म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं तर व्यंकटेश स्तोत्र जे आहे त्याचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे। आता हे अनुष्ठान एक दिवसीय तुम्ही करू शकतात आणि ते कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आषाढी एकादशीच्या रात्री 12 वाजता ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्या दिवसापासून जर तुम्हाला 21 दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल, 3 दिवसीय करायचं असेल म्हणजे एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी हे 3 दिवस सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा 21 दिवसांसाठी सुद्धा त्या दिवसापासून सुरुवात करा आणि चातुर्मास देखील आपला सुरुवात होणार आहे त्या दिवसापासून, त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। हे अनुष्ठान करत असताना आपल्याला आसन कोणत्या करायचं घ्यावं, कपडे कोणते परिधान करावे, हे जे अनुष्ठान करतो ते संस्कृतमध्ये करावं की मराठीत करावं, किती ओळीपर्यंत पठण करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण मंत्र स्तोत्र त्यासोबत कोणते म्हणावे किंवा आरती वगैरे या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहेत। म्हणून नक्कीच जाणून घ्या आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊन आपल्या सगळ्यांना हे अनुष्ठान करायचं आहे। ही सेवा कुणीही चुकवू नका। दिवसभरात तुम्हाला कुठली सेवा साध्य नाही झाली मात्र ही एक सेवा अशी आहे की ती आपण आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या सेवेला खूप महत्त्व असतं आणि ही सेवा आपण करायचीच आहे। तर आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आषाढी एकादशी जी आहे ती येणार आहे 25 जुलै 2026, वार आहे त्या दिवशी शनिवार, म्हणजेच आपल्याला 25 तारखेला आषाढी एकादशी असल्या कारणाने त्या दिवशी रात्री 12 वाजता ही सेवा करायची आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या। शनिवारी रात्री 12 वाजता, ठीक आहे। तर आपल्याला ही सेवा करत असताना बघा तुम्ही संकल्प करायचा आहे। आता संकल्प तुमचं काम असेल तरच करायचा का, म्हणजे विनाकारण कुठलंही काम नसताना आपण संकल्प करायचा नाही का, असे पण प्रश्न असतात। तर बघा आपण संसारिक माणसं आहोत, ठीक आहे। आपल्या संसारामध्ये थोडी का अशी ना अडचण असते प्रत्येकाला, तर या दृष्टीने आपण तो संकल्प करावा किंवा श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला करायची असते तर भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासारखं पुण्य कुठेच नाही, हे लक्षात घ्या। भगवंताच्या चरणी आपण अर्पण करण्यासाठी ही सेवा जर करत असू तर अतिउत्तम। या पद्धतीने तुम्ही संकल्प करा, तुमचं नाव, तुमच्या गोत्राचं नाव घ्या आणि तुम्ही संकल्प करत आहात माझ्या संसारासाठी, माझ्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी, माझ्या मुलाबाळांना बुद्धी प्रदान करा, या गोष्टी आपण सांगायच्या आहेत। माझं घर हे गोकुळासारखं असू द्या, आनंद नेहमी माझ्या घरात असू द्या, तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या, अशा पद्धतीने आपण सांगावं आणि तो संकल्प त्यासाठी मी तुमची ही उपासना इथे करत आहे आणि श्रीहरींच्या चरणी मी ही सेवा अर्पण करत आहेत असं म्हणून आपण संकल्प करू शकतो। आता हा संकल्प रात्री आपण अनुष्ठानाच्या आधी करावा की दिवसा करावा, तुम्ही सकाळी देवपूजा करणार आषाढी एकादशीच्या दिवशी, तुमचं निश्चित आहे की मला रात्री हे अनुष्ठान करायचं आहे तर बघा तुम्ही रात्री देखील करू शकता जेव्हा अनुष्ठानाला बसणार आहे त्याआधी, किंवा सकाळी देवपूजा आपण करत असतो तेव्हा सुद्धा संकल्प केला तरी सुद्धा चालेल। या पद्धतीने तुम्हाला जे साध्य होईल त्या पद्धतीने करा। सकाळी आपण संकल्प करावा, जी काही पूजा वगैरे आपण पूजा मांडणी सुद्धा आपल्या घरामध्ये आषाढी एकादशीची करू शकतो। आता तो व्हिडिओ मी दुसरा टाकेल किंवा देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही हे अनुष्ठान करू शकतात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल हे अनुष्ठान करण्यासाठी आपल्याला 12 वाजता आपण व्यंकटेश स्तोत्र हे पठण करण्यासाठी सुरुवात करणार आहोत, बरोबर। पण त्याआधी आपल्याला 11, सव्वा 11 वाजता स्नान करायचं आहे। आता बघा तुम्ही म्हणाल की ताई हातपाय धुतले तर चालेल का, तर नाही, आंघोळच करायची आहे। संकल्प तुम्ही सकाळी करून घेतला त्यामुळे किंवा तेव्हा जरी करणार आहे तर जेव्हा पूजेला बसाल तेव्हा संकल्प करा, पण मात्र आंघोळ करावी। स्नान केल्यानंतर माणसं म्हणजे पुरुष असतील तर त्यांनी सोहळं घालावं,
सोहळं घातल्यानंतर ते पूजेला बसू शकतात. चामडी वगैरे वस्तू ज्या असतात त्या अंगावर परिधान करू नये. या पद्धतीने तुम्ही सोहळ्यात तिथे पूजेला बसावं. म्हणजे आणि डेलीचे जे कपडे असतात आपले ते परिधान करायचे नाहीत. मधले कपडे जे असतात ते परिधान करायचे नाही. किंवा तुमच्याकडे धोती असेल, धोती कुर्ता असं नवं जे असेल जे सोहळ्यासारखं असेल, या पद्धतीने कपडे परिधान करून तुम्ही तिथे बसू शकतात. जे कपडे आपले डेलीचे यूजमध्ये नाहीत असे कपडे परिधान करा. त्यानंतर महिला असतील त्यांनी सुद्धा स्नान करावं. स्नान करून झाल्यानंतर साडी, ड्रेस जे असेल तुमच्याकडे त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राला कपडे परिधान करतो सोहळ्यासारखे, की जे आपले पिरियडमध्ये पाळीमध्ये घातले गेलेले नाहीत असे आपण कपडे परिधान करावे. आपल्या आतले कपडे जे असतात डेलीचे ते परिधान करायचे नाहीत, ते यूज करायचे नाहीत. आणि अशा पद्धतीने आपण ड्रेस असो किंवा साडी असो ते परिधान करू शकतो, काही हरकत नाही. त्यानंतर देवघराच्या समोर किंवा मग पाट मांडायचा असेल तर छोटासा पाट मांडणी किंवा आषाढी एकादशीची पूजा जर तुमच्या घरात तुम्ही करत असणार त्या पूजेच्या समोर आपण बसू शकतो. बसल्यानंतर तुम्हाला बघा आसन आता कुठलं घ्यायचं, कारण बऱ्याच महिलांचा हा प्रश्न होता की ताई निळ्या कलरचं आसन किंवा निळा ड्रेसच आपण परिधान करावा का. बघा, निळा ड्रेस किंवा निळं आसन तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात. तुमच्याकडे नाही तर जे आसन तुम्ही पूजेसाठी वापरतात, जे आसन तुम्ही गुरुचरित्र पारायणासाठी वापरतात ते आसन तुम्ही वापरू शकतात, ते कपडे तुम्ही वापरू शकतात. असं नाही की या अनुष्ठानासाठी नवीन दुकानातून आणा, नाही. खरा तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने, कोणत्या आसनावर कोणते कपडे घालून करतात हे महत्त्वाचं नाही, कोणत्या रंगाचे, तर तुमचा भाव खूप महत्त्वाचा ठरत असतो. म्हणून तुम्ही आसन जे असतील तुमच्याकडे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर संकल्प तुम्ही सकाळी केला नसेल त्यावेळी संकल्प करा. आणि दिवा जो असतो आपल्या देवघरासमोर जो दिवा लावणार आहे तो तुपाचा आपल्याला लावायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. तेलाचा लावला तरीही चालेल बाजूला, पण तुपाचा दिवा हा प्रज्वलित करावा. भगवान विष्णूंची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती जी असते आपल्या देवघरात, त्या मूर्तीचा आपण अभिषेक सकाळी करून घेणार आहोत. त्यामुळे त्यावेळी आपण अभिषेक नाही केला तरीही चालेल, काही हरकत नाही. तिथे बसल्यानंतर तुम्हाला सांगेल आपण बसतो तेव्हा आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे. गुरु आपले महाराज आहेत, म्हणून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा निदान 1 माळ जप किंवा 1 माळ नाही तुम्हाला शक्य झालं तर 11 वेळा तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर कुलदेवीचा जप सुद्धा आपण 11 वेळा करावा. कुलदेवीचं स्मरण तिथे करावं. आपल्या घरात जर वडीलधारे माणसं असतील त्यांचा सुद्धा तुम्ही नमस्कार करू शकतात, पण आपल्या कुलदेवीला सुद्धा नमस्कार करावा. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ जप आपल्याला करायचा आहे. ह्या तिघीही सेवा करायच्या आहेत. आणि तुम्हाला अजून एक सांगेल की आपण जेव्हा या सेवा करत असतो मनश्रद्धेने राहायला हवं, विश्वास असावा. आणि ह्या सेवा करत असताना आपण तिथून उठणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. एका वेळी आपण बसलो की एका बैठकीमध्ये आपल्याला या सेवा करायच्या असतात. या 3 मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला सांगेल की 1 वेळा तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. जमलंच तर नक्कीच म्हणा, नाही शक्य झालं तर नाही, पण स्वामी स्तवन आपण म्हणत असतो. प्रत्येक संकल्पयुक्त सेवेला स्वामी स्तवन म्हणतो, म्हणून स्वामी स्तवन म्हणू शकतात. आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपल्याला सुरू करायचं आहे शार्प 12 वाजता. 12चा ठोका पडल्या की तेव्हा आपल्याला सुरू करायचं आहे व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मित विक्रमः, जे संस्कृतमध्ये आहे व्यंकटेश स्तोत्र, ते आपण पठणाला सुरुवात करायची. आता इथे बघा 21 वेळा तुम्हाला न थांबता, न म्हणजे मध्ये कुणाकडे न बघता, काही नाही, फक्त आपली सेवा आणि आपण 21 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. आता संस्कृतमध्ये करावं की मराठीत करावं. तुम्हाला जर संस्कृत जे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथात दिलेलं आहे ते स्पष्ट उच्चार तुमचे असतील तर नक्कीच तुम्हाला सांगेल की संस्कृतमध्येच करा. जर तुम्हाला संस्कृत येत नसेल तर मराठीत करा. फक्त तुम्हाला सांगेल की आपण जो कालावधी असतो संस्कृतमध्ये करत असताना आपला कालावधी वाचतो, कमी वेळात होत असतो. मराठीत करत असताना त्याला 3 तास आपल्या वाचनाच्या स्पीडवर आहे, शेवटी 3, 3.5, 4 तास लागतात. म्हणून आणि संस्कृतमध्ये 1 तासामध्ये सेवा होऊन जाते, पाऊण तास 1 तासामध्ये सेवा होते आपली. त्यामुळे तुम्ही संस्कृतमध्ये करा, या पद्धतीने करा. आता संस्कृतमध्ये करत असताना त्यामध्ये बघा 15-16 ओळी येत असतात आपल्या, त्यापैकी आपल्याला 8 ओळीपर्यंत जे असतं ते व्यंकटेश स्तोत्र आहे. आणि 9 पासून पुढच्या ओळी ज्या आहेत जे आपलं
नित्यसेवेच्या ग्रंथातले ते फलश्रुती आहे. तर फलश्रुती आपल्याला 21व्या ओळी वेळा म्हणायचं आहे. म्हणजे 20 वेळा म्हणत असताना आपण व्यंकटेश स्तोत्र 1 ते 8 ओळी 20 वेळा म्हणाव्या. 21व्या वेळा म्हणत असताना पहिल्यापासून तर शेवटच्या ओळीपर्यंत 16व्या ओळीपर्यंत पूर्ण म्हणायचं आहे फलश्रुती सकट 21व्या वेळी. या पद्धतीने म्हणा. मराठीत जर तुम्ही पठण करत असणार तर मराठीमध्ये 108 ओळी आहेत आणि 108 ओळींपैकी तुम्हाला सांगेल 79 ओळीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र आहे आणि 80 ओळीपासून तर पुढे फलश्रुती आहे. म्हणून 20 वेळा पठण करत असताना 79 ओळी म्हणा आणि 21व्या वेळा म्हणत असताना पहिल्यापासून तर 108 ओळींपर्यंत तुम्ही म्हणायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. आता हे म्हणत असताना तुम्ही शेजारी कॉईन असतात ना, 2 वाट्या घ्या. एका वाटीमध्ये 21 रुपये ठेवा, दुसरी वाटी रिकामी ठेवा. 1 वेळा पठण झाल्यानंतर 1 कॉईन इकडच्या वाटीत टाकायचं. असं 21 वेळा तुमचं काउंट पण होईल आणि जे पैसे असतात ते मंत्रून होत असतात. लक्ष्मी स्वरूप असतात पैसा हा. ही आपण जे पैशाची पोटली ती आपल्या तिजोरीत ठेवू शकतो. या पद्धतीने करा. धूप दीप या पद्धतीने करा. आणि अजून सांगेल, ही सेवा करत असताना बघा भगवंत आपल्याला भेटायला नक्कीच येतात. जर तुमची श्रद्धा, तुमचा भाव जो असतो तो खरा असेल ना, मनापासून जर तुम्ही अनुष्ठान केलं, त्या दिवशी सेवा केल्या, तर नक्कीच भगवंत आपल्याला भेटायला येतात. आणि म्हणून भगवंताला सुद्धा आपण एक आसन आपल्या शेजारी टाकून ठेवायचं बसायला. हे नक्कीच करा. गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये आपण ज्या पद्धतीने दत्त महाराजांना आसन ठेवत असतो बाजूला की ऐकण्यासाठी येत असतात, त्याच पद्धतीने व्यंकटेश भगवान सुद्धा येतात, आपली परीक्षा घेतात की हा सेवा करतो का, व्यवस्थित होते का, या पद्धतीने. पण घाबरायचं नाही. हे बघा, येऊन कोण येतं तर भगवंत आपल्या भेटीला येतील. जर तुमचा श्रद्धा, तुमचा विश्वास चांगला असेल, काही चुकीचं नसेल, मन निर्मळ असेल, तर खरंच भगवंत येत असतात. आणि जरी आले तर बघा, तुम्हाला सांगेल, तुमचा दिवा असतो, दिव्याच्या वातीकडे लक्ष ठेवा. त्यामध्ये तुम्हाला काहीतरी आकार स्वरूप दिसायला, म्हणजे दर्शन संकेत, शुभ संकेत दिसतात किंवा थोडाफार आवाज येणं किंवा आपल्याला स्वतःला जाणवणं की माझ्या आजूबाजूला कोणीतरी फिरत आहे, या पद्धतीने आपल्याला जाणवत असतं. म्हणून आपण एक आसन तिथे ठेवावं. आणि जेव्हा पण तुम्हाला वाटत आहे की अशा गोष्टी तुमच्यासोबत घडतात, जेव्हा वाचन तुम्ही करत आहेत, तर त्यावेळी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल, हात जोडावे आणि तिथे भगवंताला म्हणावे की व्यंकटेशा, तुम्ही जर आलेले असणार, व्यंकटेश भगवान तुम्ही जर आलेले असणार तर आसनस्थ व्हा, तुम्हाला मी आसन टाकलेले आहे. मनापासून म्हणा आणि बघा त्या क्षणी तुम्हाला बदल वाटेल. तुम्ही पुढचं वाचन पूर्ण करावं. मनातल्या मनात म्हणावं. हे पठण करत असताना कुणासोबत बोलू नये, आपल्या जागेवरून उठू नये. जर तुम्हाला उठावंच लागलं, काही प्रॉब्लेम झाला, तर नव्याने सुरुवात करावी लागते. या पद्धतीने करा. तर या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी अनुष्ठान हे करायचं आहे. अनुष्ठान पूर्ण वाचन झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची असेल तर तुम्ही श्रीहरी विष्णूंची आरती करू शकतात. नैवेद्य तिथे खडीसाखरेचा दाखवू शकतात, खिरीचा नैवेद्य दाखवू शकतात. किंवा मग बघा, त्या दिवशी एकादशी राहणार आहे, तर अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवलं तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने करा. फक्त महत्त्व जे आहे ते वाचनाला आहे. व्यंकटेश स्तोत्र हे संपूर्ण एका बैठकीत वाचन करणं, इकडे तिकडे लक्ष न देता मनापासून सेवा करणं, नक्कीच भगवंत आपल्याला भेटायला येत असतात. तर या पद्धतीने आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता करायचं आहे. नक्कीच ही सेवा आपण सगळ्यांनी करायची आहे. आणि त्या दिवसापासून तुम्ही 3 दिवसीय अनुष्ठान किंवा 21 दिवसीय अनुष्ठान सुद्धा सुरुवात करू शकता. तुमच्या आयुष्यात जर अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, तर नक्कीच तुम्ही या दिवशी सुरुवात करा. चला मग, सांगितलेली सेवा जी ती भगवान श्रीहरी विष्णूंच्या आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते. इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.